मंडळी नमस्कार. मी सुजाता जोड. परिक्रमामध्ये आपलं स्वागत. आज थोडा वेगळा विषय आहे. आमच्या जोड कुटुंबामध्ये 3 व्यक्तींनी देहदान केलं होतं मृत्यूनंतर. त्यात 2 माझे दीर आणि एक माझे जाऊबाई आत्ता 2-3 महिन्यापूर्वी वारले. पण या तिघांनी देहदान केलं होतं. पण बाकीच्या सगळ्यांचं नेहमीप्रमाणे मृत्यूनंतरचे सगळे विधी झाले. हिंदू धर्मामध्ये मृत्यूनंतर आपण अगदी लगेचचे विधी म्हणजे 10, 11, 12, 13 वगैरे असतात. आणि 10व्या दिवशी आपण जे पिंडदान करतो त्या पिंडाला कावळा शिवला नाही तर त्या व्यक्तीची काहीतरी इच्छा अपुरी राहिली असा एक आपल्या समाजामध्ये समज आहे. त्यामुळे काय होतं की एखाद्या प्रसंगी पिंडाला जर कावळा बराच काही शिवत नसेल तर लोक त्या माणसाला, ओळखणाऱ्या माणसाच्या काय इच्छा असू शकतील याचा विचार करायला. ज्याची तरुण अकाली मृत्यू आला असेल तर त्याला मुलांची काळजी असेल का, त्याच्या बायकोकडे कोण पाहिजे हे त्याला वाटत असेल का, अशा वेगवेगळ्या प्रकारच्या शंका लोकांच्या मनात येतात. आणि त्याशी संबंधित माणसं पुढे येऊन त्याची इच्छा की आम्ही त्यांची काळजी घेऊ किंवा आम्ही अमुक करू, जे जे काही त्यांच्या मनात येईल ते तरी बोलतात. पण प्रत्यक्षात ही जी गोष्ट आहे कावळा शिवण्याची ही मला रामायणात मिळाली. पण तिथे या इच्छेचा काहीच संबंध मला दिसला नाही. कावळ्याची गोष्ट अगदी वेगळी आहे. हा इच्छेचा नंतर कोणीतरी जोडलेला संबंध असावा असे वाचताना दिसतं. तर आता ही कथा आहे ती रामायणात काय झालं की भारद्वाज ऋषींच्या आश्रमात काही दिवस राम, लक्ष्मण आणि सीता वनवासाला निघाल्यानंतर काही काळ ते भारद्वाज ऋषींच्या आश्रमात सुद्धा राहिले. त्यांचा पाहुणचार आणि त्यांचं सगळं घेऊन आशीर्वाद घेऊन ते पुढे चित्रकूटावर आले. चित्रकूट पर्वतावर लक्ष्मणाने रामासाठी एक पर्णकुटी बांधली आणि त्याच्यामध्ये राम हवन करत असे. आणि त्या हवनांसाठी जे मांस लागेल म्हणजे पशु मारावे लागेल त्या पशूंची शिकार लक्ष्मण करून आणत असे. तर असा एक दिवशी लक्ष्मण शिकार घेऊन आला. त्याबरोबर आपल्याला काहीतरी मांसखंड मिळेल अशा आशेने असंख्य कावळे त्याच्या भोवती घोंगावायला लागले. लक्ष्मणाने त्यांना हाकलून वगैरे दिलं. पण एक कावळा जो होता तो एक कावळा मात्र जायला तयार नाही. तो तिथेच बसून राहिला. आणि लक्ष्मण बाजूला गेला. रामाला ते नेऊन दिलं वगैरे. कावळे हकलले, ते मांसखंडाची काहीतरी व्यवस्था लावली. त्यानंतर कावळे बाकीचे सगळे गेले. पण एक जो कावळा होता तो मात्र सीता बाहेर बसलेली होती, सीतेकडे एकटक तो कावळा बघत राहिला. एक क्षण तिला सुद्धा जरा असं वाटलं, हा काय विचित्र कावळा असून असा काय बघतोय हा. मग तो कावळा थोडा धीट झाला, पुढे आला आणि तिच्या मांडीवर बसला. आणि असं गोष्टीत लिहिलेलं आहे बरं का. त्यांनी चोचीने तिच्या स्तनाला स्पर्श केला. मग मात्र सीतेने त्याला हाकलायचा प्रयत्न केला. त्याबरोबर तो तिच्या खांद्यावर येऊन बसला. किती धीट बघा. आणि चोचीने तिचं चुंबन घेण्याचा प्रयत्न करायला लागला. मग मात्र ती खूप घाबरली आणि तिने मोठ्याने ओरडली, मला वाचवा, रामाच्या नावाने, लक्ष्मणाच्या नावाने ओरडली. त्याबरोबर राम धावत बाहेर आला आणि त्यांनी पाहिलं की अरे हे काय. मग तिने सगळं सांगितलं की असंच हा कावळा असा आहे म्हणे. तर मग प्रत्यक्षात तो कावळा नव्हता, तो सुनसूत नावाचा एक गंधर्व होता, शापित गंधर्व. आणि त्याच्या मनात सीतेला पाहून अभिलाषा निर्माण झाली. त्यामुळे कावळ्याच्या वेशातच तो आलेला होता. तिथे त्यांनी सीतेचा अशा प्रकारे उपमर्दक अर्थाने स्पर्श तिला करण्याचा प्रयत्न केला. रामाला खूप राग आला. मग हे सगळं कळल्यानंतर रामाने इशिकास्त्र नावाचं एक अस्त्र त्याच्या मागे सोडलं. आता कावळा उडतोय आणि मागे इशिकास्त्र. कावळा वाचवा सगळीकडे उडतोय. कोणीही त्याच्या मदतीला येणार. रामाने सोडलेलं अस्त्र वाचवणार कोण त्याला. मध्ये नारद मुनी दिसले. मग नारद मुनीला तो म्हणाला, आता मला कोण वाचवेल. रामाने शिकायचं, माझा खूप मोठा अपराध झालेला आहे माझ्यात. तर आता मी काय करू, तुम्ही मला वाचवा, मृत्यूपासून मला वाचवा आणि हे अस्त्र मला मारणार. नारद मुनी म्हणाले, तुला रामाशिवाय कोणीही वाचवू शकणार नाही. तू रामाला शरण जा, कदाचित रामच तुला याच्यातून प्राणदान करेल. मग तो कावळा परत उडत घाबरत रामाकडे आला. रामाला समोर आल्यानंतर इशिकास्त्र मागे थांबलं. मग कावळा मनुष्याप्रमाणे रामाशी बोलायला लागला. त्याने सांगितलं, मी असा गंधर्व आहे, माझं नाव अमुक आहे, मी शापित आहे, मी इथे आलो होतो, मग मला सीता खूप आवडली
आदिमाता आहे याचा मी विचारच केला नाही. मी खूप वाईट वागलो आणि खूप मोठं पातक घडलं आहे माझ्या हातनं. तर मी शिक्षेला पात्र आहे. तुम्ही मला काहीतरी शिक्षा करा, पण मला मृत्यू देऊ नका, मृत्यूदंड देऊ नका, मला दुसरी काहीतरी शिक्षा करा. तर राम म्हणाला की तसं वाटेल ती शिक्षा नाही, तुला आता इष्टिकास्त्र तर सुटलेलं आहे, त्यामुळे तू तुझ्या कुठल्या तरी अंगाचा वेध घेतल्याशिवाय ते थांबणार नाही. आता ते थांबलं आहे कारण मी तू माझ्याशी बोलतो आहेस, मी काय निर्णय घेतो याच्यावर ते इशिकास्त्र ठरवील की तुझा कोणता. मग तो म्हणाला की कुठलं तरी तू अंग सांगा. रामाने सांगितलं की तू सांग की अमुक अमुक अंगाचा वेध घेतला तर मला चालेल. मग क्षणभर कावळ्याने विचार केला आणि म्हणाला माझा डावा डोळा आहे ना, त्या डाव्या डोळ्याला तुम्ही शिक्षा करा, कारण त्या डाव्या डोळ्याने मला आदिमाता दिसली, सीतामाई दिसली आणि मी अतिप्रसंग करायचा प्रयत्न केला, त्यामुळे तुम्ही माझ्या डाव्या डोळ्याला शिक्षा करा. चालं. मग रामाने इशिकास्त्राला आज्ञा दिली. त्याबरोबर ते त्याच्या डाव्या डोळ्यात बुबुळामध्ये घुसलं. ते घुसल्यानंतर कळवळला कावळा आणि पडल्यानंतर रामाने त्याला उठवलं आणि सावध केला त्याला. मग सांगितलं होता की तुझा एक डोळा गेलेला आहे, आता ते एक डोळा आहे. तेव्हा तो म्हणाला की आता तुम्ही मला जीवदान दिलं, खूप चांगलं केलं तुम्ही, माझ्यावर खूप मोठे उपकार आहेत, पण म्हणे आता मला एकच डोळा आहे, तर लोक असं म्हणतील की रामाने तर कृपा केली तुझ्यावर, पण तुझा एक डोळा काढून घेतला रामाने, तर हे बरोबर नाही ना, तुमच्यासाठी काही हे बरोबर नाही. कसा धूर्त होता बघा कावळा. मग राम हसला आणि राम म्हणाला नाही, तुझ्या एका डोळ्याला मी 2 डोळ्यांची शक्ती देणार आहे आणि त्या 2 डोळ्यांच्या शक्तीतून तुला पुण्यवान माणसं ओळखता येतील आणि ती पुण्यवान माणसं ओळखल्यानंतर त्या पिंडाला स्पर्श करायचा की नाही, म्हणून तो कावळा पिंडाच्या जवळ गिरट्या घालत असतो. त्यावेळी त्याचं खरं त्या गोष्टीच्या अर्थाप्रमाणे जर पाहिलं तर ज्या व्यक्तीच्या पिंडाला कावळा शिवत नाही ती व्यक्ती पुण्यवान नसते, पापी असते, असं गोष्टीतून दिसते. इच्छा वगैरे हे नंतर जोडले गेलेलं आहे. मग तो म्हणाला मग काय, तर म्हणे इतर कुठल्याही पक्षाला जे नाही आहे ती शक्ती मी तुला देतो की तू पिंडाला शिवल्याशिवाय श्राद्ध पिंडदान पूर्ण होणार नाही, हे मी तुला वरदान देतो. आणखी तुला मी शापसुद्धा आहे तुझ्यासाठी की तू ज्या चोचीने स्पर्श केलास, माझ्या सीतेला स्पर्श केलास, ती चोच, त्या चोचीने तू घाण खाशील. त्यामुळे कावळे घाण शिवडत असतात, घाण खातात कावळे. तर त्यानंतर जो कावळा आला तो कावळा आपल्याला श्राद्धासाठी, पिंडदानासाठी आपल्याला कावळे लागायला लागले. तर ही कावळ्याची एक अगदीच वेगळी, म्हणजे हे इच्छेचं नाही आहे. या गोष्टीमध्ये ज्या माणसाची इच्छा राहिली असेल ती पूर्ण होईल, मग तू शिव, असं कुठेच नाही आहे. इथे असं लिहिलेलं आहे की तुला माणूस पुण्यवान आणि पापी माणूस तुला ओळखता येईल आणि पुण्यवान माणूस जर तुला आढळला तर तू त्या पिंडाला शिवायचंच आणि पुण्यवान तो नसेल तर तू पिंडाला शिवायचं नाही, शिवणार नाहीस तू, असं रामाने त्याला वरदान दिलं. त्यामुळे आपल्याला श्राद्धाला पिंडदानासाठी कावळ्याची योजना झालेली आहे. तर ही गोष्ट मला वेगळी वाटली आणि याचा जो नंतरचा आलेला भाग आहे इच्छांचा, तो मला वाटतं आपण जर डोळसपणाने विचार केला तर अशा कितीतरी इच्छा आपण उगाचच बोलत असतो. मग त्याच्यावरनं अनेक विनोदसुद्धा येतात. कोणी म्हणतं कावळा नाही शिवला की हां मग त्याला अमुक ठेवा, कोणीतरी म्हणतं त्याला बटाटे वडे आणून द्या, कोणीतरी आणखी काही वाईट गोष्टी द्या, असंही म्हणतात लोक कावळा शिवल्यामुळे. पण तसं नसतं. ते या कथेनुसार त्या माणसाच्या खात्यावर पुण्य नसतं, तो पुण्यवान नसतो, म्हणून कावळा त्याला शिवत नाही. त्याच्यावर आपण माणसांनी तोड काढली बरं की अभिमंत्रू म्हणजे कावळा शिवत नाही असं 2-4 तास 5 तास गेले की मग घरातली माणसं म्हणतात चला आता दर्भाचा कावळा शिवा तुम्ही त्या पिंडाला. मग भटजी अभिमंत्रित करून तो दर्भाचा कावळा करतात आणि कावळा शिवल्याचं समाधान पिंडाला आपण मिळतो. कारण अनेक इच्छा बोलूनसुद्धा कावळा शिवलेला नसतो. मग तो दर्भाचा कावळा शिवला की आपण समाधान करून देतो की आता कावळा शिवला पिंडाला. तर ही अशी एक वेगळी गोष्ट की जी खरं पाहिलं तर मृत्यूनंतर प्रत्येकाच्या घरात प्रत्येकाला हे अनुभव आलेले असतात. कावळा शिवणं असेल किंवा इच्छा बोलणं असेल, खूप गोष्टी आपण ऐकतो सुद्धा की त्या अमक्याला काही शेवटपर्यंत कावळा शिवला नाही, कावळा गिरट्या घालत होता पण पुढे आला नाही, असं अनेकदा आपण ऐकतो. तर ही गोष्ट मला रामायणात मिळाली. आता मी इथे थांबते. उद्यावेळी पुन्हा भेटेन एखादी वेगळी गोष्ट घेऊन. धन्यवाद.